महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार मंडळ ट्रस्ट आणि पीएमपीएल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। सुमारे 2000हून अधिक पुणेकरांनी या रक्तदान महायज्ञात सहभाग नोंदवून सुमारे 1670 रक्तपिशव्या संकलित करून अजितदादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील हा पहिलाच रक्तदान महायज्ञ होता। रक्तदान शिबिराच्या महायज्ञात पीएमपीएलचे आयुक्त, स्वारगेट बस आगाराच्या सहव्यवस्थापकीय संचालक आलिस पोरे, डेपो मॅनेजर, अधिकारी आणि कर्मचारी, पुण्यातील गणेश मंडळे आणि मित्र परिवार या सर्वांच्या प्रयत्नातून रक्तदान महायज्ञ शिबिराचे एकत्रित आयोजन करण्यात आले होते। बुधवार 6 मे ते 24 मे दरम्यान हा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता। उन्हाळ्याच्या काळात रक्तदानासाठी नागरिकांचा प्रतिसाद तुलनेने कमी असतो, त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्यांची कमतरता निर्माण होते। मात्र या अभियानामुळे त्या तुटवड्याची पोकळी भरून काढण्यासाठी मदत होणार असून गरजू रुग्णांना त्याचा नक्कीच लाभ होणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे। कात्रज पीएमपीएल डेपो मधून प्रारंभ झालेल्या रक्तदान महायज्ञाचा समारोप 25 मे रोजी शनिवार मंडळ येथील मैदानावर आयोजित रक्तदान शिबिराने करण्यात आला। महायज्ञ समारोप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, अविनाश बागवे, रमेश बागवे, दीपक मानकर, बापू मानकर, कुणाल टिळक, प्रभाकर मोहोळ, सुनील टिंगरे, नितीन पंडित, सुनील खाटपे आदी मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। या अभियानात शनिवार मंडळासह कात्रज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शेवाळेवाडी, नतावाडी, पुणे स्टेशन, वाघोली, बानेर, बालेवाडी, मान, निगडी, पिंपरी, भोसरी, चरोली, कोथरूड, स्वारगेट, पीएमपीएल डेपोंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। अजितदादांच्या सामाजिक कार्याला आदरांजली वाहण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते गोरख पळसकर यांच्यासह विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच पीएमपीएल कर्मचारी आणि कुटुंबीय यांनी रक्तदान महायज्ञ यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार, मी गोरख पळसकर, शनिवार मंडळ आणि पीएमपीएल पुणे महानगरपालिका, पुणे महानगर परिवहन मंडळ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। पीएमपीएलच्या माध्यमातून आम्ही एक 18 डेपो या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले। तर 6 तारखेला आम्ही चालू केलं ते 6 मे 2026 ते 18 मे 2026 या पिरियडमध्ये आम्ही या डेपोमध्ये रक्तदान शिबिर घेऊन आतापर्यंत तिथं 1450 एवढे रक्तदान झालेलं आहे। आणि आमच्या या सप्ताहाचा जो समाप्ती होणार आहे ते आज आमच्या शनिवार मंडळ येथे चालू आहे। तर आज आमचा मानस साधारण 400 बाटल्या करायचं असं आहे। तर आतापर्यंत सकाळी एक तासाभरात नाही म्हणलं तरी आता एक 50-60च्या आसपास आता आमचं रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। तर यामध्ये आमचं पुणे शहरातील ज्या ज्या भागात ज्या डेपोमध्ये पिंपरी, चिंचवड, निगडी, बानेर, बालेवाडी, मान, कोथरूड, हडपसर, शेवाळवाडी आणि ढेकराईनगर, वाघोली आणि शनिपार अशा ठिकाणी ज्या परिसरातले तिथे जे गणेश मंडळ आहेत त्या गणेश मंडळ आम्ही एकत्रित घेऊन हा पूर्ण रक्तदान या महायज्ञाचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे। आणि यामध्ये सर्व गणेश मंडळांचा मी आभारी आहे। त्याबरोबर आमच्या पुणे शहराचा एक सर्व गणेश मंडळाचा जय गणेश व्यासपीठ म्हणून हा एक आमचा ग्रुप आहे। तर हे सगळे आमच्या बरोबर आहेत, सगळे आम्ही एकत्र आहोत आणि हा महायज्ञ आमचा आज पुरा होणार आहे, त्याची आज समाप्ती होणार आहे। तर त्याबरोबर आजचे जय गणेश व्यासपीठ मधून आमचे उदय भाऊ जगताप इथं आहेत, पियुष शाह आहेत आणि पूर्ण आज बरेच मंडळ आमचे अष्टविनायक मंडळ आहे कोथरूड गुजरात कॉलनीतून, तर त्या भागातून 8-10 मंडळ आमच्या बरोबर आहेत। हे सगळे संबंधित लोक आहेत। तर अशा सर्वांच्या प्रयत्नाने हा महायज्ञ आज पुरा होत आहे। पुण्यातील गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपण पुण्यातील शहरातील रक्त वाहिला म्हणतो, पण खऱ्या अर्थाने उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा होतो आणि एखाद्या गणपती मंडळाचा कार्यकर्ता पुढे येतो, पीएमपीएलला सोबत घेतो आणि रक्ताची चळवळ राबवता 15 दिवसामध्ये 1450 एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान संकलित करतो। वाटतं गणपती मंडळाचा कार्यकर्ता काय करू शकतो? गणेश शक्ती बरोबर पीएमपीएलची शक्ती एकत्र आली तर हा गणेश रक्ताचा एक मोठा यज्ञ झालेला आहे। या सर्व रक्तदात्यांना मला मस्त आभार मानतो त्यांची की जेव्हा शहराला गरज होती
तेव्हा गणपती मंडळाचा कार्यकर्ता पुढे आला आणि त्यांनी रक्तदानाचं महायज्ञ आयोजित केलं. या निमित्ताने त्यांनी अजितदादांना आणि त्या गणपती भागातील गणपती मंडळाला एकत्र करून त्या भागातील जे दिवंगत व्यक्ती आहेत त्या सर्वांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. असा आरोग्य उपक्रम मला वाटतं पुणे शहरात पहिल्यांदा राबवला. या सर्व उपक्रमाला मी जय गणेश व्यासपीठच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. जय गणेश. आज शनिवार मंडळ ट्रस्ट आणि PMPL यांच्या संयुक्त विद्यमानाने अजितदादा पवार स्वर्गीय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जो रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी आज आम्ही जय गणेश व्यासपीठमधील विविध मंडळ इथे सहभागी झालेलो आहोत. नवजुल मित्र मंडळ एरोडचे प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे. त्याचबरोबर आमचे सर्व मार्गदर्शक उदय भाऊ, पियुष दादा, गौरव भाऊ हे सर्व इथे आज आहेत. विश्वास भाऊ अखिल मंडळीचे ते इथे आज हजर आहेत. आणि ह्या महायज्ञाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा महायज्ञ असंच जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून हा सफल करावा आणि हा सफल होईल या शुभेच्छा. महेश आराडे, अध्यक्ष नारायणपेठ माती गणपती मंडळ. आज आम्ही गेले कित्येक दिवस PMPL आणि सर्व मंडळाच्या माध्यमातून हा रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमामध्ये PMPLचे सगळे डेपोचे कार्यकर्ते, त्यांच्या कुटुंबाचे सगळ्यांनी प्रतिसाद चांगला दिला. आणि प्लस आपण स्थानिक लोकांची जी मंडळ आहेत आजूबाजूची आणि बाहेरची जी काही मंडळ आहेत त्यांना घेऊन हा आपण कार्यक्रम केला. ते कार्यक्रम इतका चांगला झाला. त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार. त्यांनी जे काम केले ते खूप उल्लेखनीय आणि अतिशय प्रेक्षणीय आहे, म्हणजे प्रेरणादायी आहे. लोकांना जे रक्ताची गरज आहे ती पाहिजे. PMPL आणि शनिपार मित्र मंडळ यांच्या माध्यमातून जो आज हा मोठा रक्तदानाचा मोठा कार्यक्रम झालेला आहे हा भूतपूर्व भविष्याला असे 1500 बाटल्या झालेल्या आतापर्यंत साधारण आणि 350 रिजेक्ट झालेले आहेत. हा आकडा 2000च्या आसपास गेला असता, परंतु आता जो चालला आहे त्याच्यामुळे 2000 पर्यंत आपण इथं जाऊ शकतो. आणि हे सर्व करायचं अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे. हा माणूस जो धडाडीचा काम करणारा माणूस होता आज आपल्यातनं गेलेला आहे. तर यांच्या एक आपली भावना आहे की आता जे गुन्हेगारी आणि बाकीच्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्यांना प्रत्येकाला ही रक्ताची गरज आहे. आणि आपण हे जे योगदान देऊ शकतो की आपण हा मोलाचा छोटासा वाटा घेऊ शकतो की अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण एक योगदान घेतलेलं आहे. आणि याला मुख्य आयोजक म्हणजे गौरव भाऊ पळसकर यांनी स्वतः हा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या माध्यमातून सर्व मित्रमंडळ जे आहेत आमचे प्रत्येक मंडळातले ते सर्वांचे सभासद आणि सगळं ते स्वतः आवर्जून रक्तदान करायला इथं आलेले आहेत. तर त्यांचं सर्वांचं आभार.